नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMS मध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक अभ्यासत आहोत, ते म्हणजे राज्यशास्त्र. आजपासून आपण राज्यशास्त्र या विषयाला सुरुवात करत आहोत आणि राज्यशास्त्र विषय हा समजून घेण्यासाठी इतिहासापेक्षा थोडा कठीण जाईल तुम्हाला. त्यामुळे आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत आणि त्या प्रश्नाचे चांगल्या पद्धतीने आपण विश्लेषण घेत आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ शांतपूर्वक सर्वांनी पाहावा. ओके, आपण क्वेश्चनला सुरुवात करतो. राष्ट्रीय पातळीवरील केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला असे म्हणतात. तर राष्ट्रीय पातळीवरील केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हणत असतात? संसद म्हणत असतात. ही संसद 3 घटक मिळून तयार झालेली असते. कोणकोणती असते? लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. हे 3 घटक मिळून जे होते त्याला काय म्हणू आपण? संसद. ओके, केंद्रीय पातळीवर केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हणतात? तर काय म्हणतात? संसद म्हणतात. ओके, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. राष्ट्रीय पातळीवरील केंद्रीय शासन यंत्रणेच्या कोणत्या मंडळाला संसद असे म्हणतात? तर कायदेमंडळ. ओके, कायदेमंडळ. संसद हे कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ दोन्हीचंही काम करते. तर संसदेलाच काय म्हणतात? कायदेमंडळ असे म्हणत असतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. रिकामी जागा हे भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात. कोणते असतात? राष्ट्रपती. मला सांगितलं मी, संसद 3 घटक मिळून तयार होते: लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. त्यामुळे संसदेचे अविभाज्य घटक विचारलं तर कोण असतात रे? राष्ट्रपती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. संसदेचे किती सभागृह आहेत? संसदेचे 2 सभागृह आहेत. कोणकोणते? लोकसभा आणि राज्यसभा. ओके, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. तर राज्यसभा कोणतं सभागृह आहे? वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभा हे प्रथम सभागृह आहे. तर राज्यसभा हे द्वितीय सभागृह आहे. लोकसभेमध्ये निवडून जाण्यासाठी वयाची मर्यादा काय? 25 वर्ष. आणि राज्यसभेवर किती आहे रे? 30 वर्ष. म्हणूनच आपण त्याला वरिष्ठ सभागृह म्हणतो. ओके, त्यानंतर लोकसभा हे थेट जनतेकडून निवडून दिली जाते, म्हणून याला प्रत्यक्ष सभागृह म्हणतात. आणि राज्यसभेला अप्रत्यक्ष किंवा स्थायी सभागृह म्हणतात. ओके, कारण 6 वर्षाला जवळपास 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. म्हणजे लोकसभेचा सदस्याचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो, तर राज्यसभेचा सदस्याचा किती असतो रे? 6 वर्ष असतो. लक्षात ठेवा. आणि दर 2 वर्षांनी याच्यामधले 1/3 सदस्य काय होतात रे? निवृत्त होतात. दर किती? 2 वर्षांनी. लक्षात ठेवा, दर 2 वर्षांनी किती सदस्य निवृत्त होतात? 1/3. आणि तेवढेच निवडून दिले जातात. कशामध्ये? राज्यसभेमध्ये. मग महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभा हे प्रथम सभागृह आहे. लोकसभेमध्ये निवडून जाण्यासाठी वयाची मर्यादा लागते 25 वर्ष. ओके, लोकसभा हे प्रत्यक्ष जनतेकडून निवडून दिलेलं सभागृह आहे, म्हणून त्याला प्रत्यक्ष सभागृह म्हणू. त्यानंतर लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. ओके, राज्यसभेवर पहा. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, तसेच राज्यसभा हे द्वितीय सभागृह आहे. राज्यसभेमध्ये निवडून जाण्यासाठी 30 वर्षाची मर्यादा लागते. आणि हे स्थायी सभागृह आहे, अप्रत्यक्ष निवडणूक आहे. आपण निवडून दिलेले आमदार, हे आमदार या राज्यसभेमध्ये सदस्य पाठवतात. थेट जनतेकडून आपण खासदार पाठवतो का किंवा सदस्य पाठवतो का राज्यसभेचे? नाही. आपण थेट जनतेकडून कुठे पाठवतो? लोकसभेमध्ये. राज्यसभेमध्ये पाठवतो का? नाही. राज्यसभेमध्ये आपण विधानसभेमध्ये पाठवलेले आमदार, हे आमदार राज्यसभेमध्ये सदस्य पाठवतात. ती अप्रत्यक्ष निवडणूक असते, प्रमाणशीर पद्धती निवडणूक असते.
ओके, म्हणून या गोष्टी काही महत्त्वाच्या आहेत ते लक्षात ठेवा. यावरच तुम्हाला पुढे चालून लोकसभेवर आणि राज्यसभेवर क्वेश्चन विचारणार. ओके, पहा समोरचा क्वेश्चन पहा. रिकामी जागा हे संसदेचे प्रथम सभागृह आहे. आताच पाहिलं कोणते रे? लोकसभा. राज्यसभा कोणता आहे? वरिष्ठ. ओके, विधानसभा आणि विधान परिषद हे 5व्या धड्यामध्ये आपण अभ्यासू. राज्य शासन एक धडा आहे तुम्हाला, 5व्या धड्यामध्ये हे आपण 2 कन्सेप्ट अभ्यासू. ओके, आताच काय अभ्यासाची गरज नाही, कन्फ्युजन होईल तुम्हाला. त्यानंतर पहा, रिकामी जागा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा, वरिष्ठ सभागृह राज्यसभा. कोणते आहे? वरिष्ठ सभागृह राज्यसभा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे का रे? हो आहे. राज्यसभा हे संसदेचे कोणतं सभागृह आहे? वरिष्ठ सभागृह आहे. का आता इथं निवडून देण्यासाठी वयाची मर्यादा 30 वर्ष लागते, त्यामुळे वरिष्ठ सभागृह आहे. आणि कोणतं? द्वितीय सभागृह आहे. त्यानंतर पहा दुसरा पॉईंट, दुसरा ऑप्शन, राज्यसभेतील प्रतिनिधी हे अप्रत्यक्षरित्या निवडून आलेले असतात का? हो, प्रत्यक्ष निवडून देतो का आपण त्यांना? आपण निवडून दिलेले आमदार हे राज्यसभेमध्ये खासदार पाठवतात. त्या आमदार मतदान करत असतात राज्यसभेमध्ये, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये. प्रत्यक्ष जनता किंवा आपण मतदान करतो का? प्रत्यक्ष जनता राज्यसभेमध्ये प्रत्यक्ष निवडणूक मतदान करत नसते. आपण निवडून दिलेले आमदार हे राज्यसभेमध्ये खासदार पाठवत असतात. ओके, त्यांना अप्रत्यक्ष पदे निवडून दिले जाते. ओके, तिसरा ऑप्शन पहा, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 552 आहे का? राज्यसभेची 552 सदस्य संख्या नाही आहे, लोकसभेची आहे. कोणाची आहे रे? लोकसभेची. आणि किती आहे? जास्तीत जास्त आहे. 552च्या अलीकडे संख्या येऊ शकते, पण 552च्या जास्त होऊ शकते का लोकसभेची संख्या? सध्या लोकसभेमध्ये 543 आहे. 543 आहे. ओके, याच्यामध्ये 530 जे आहेत हे राज्यातले आहेत आणि 13 जे आहेत ते केंद्रशासित प्रदेशातले आहेत. या 543 मधले किती? 530 जे आहेत ते राज्यामध्ये आहेत आणि 13 जे दिसतील तुम्हाला वरचे ते कशामधले आहे? केंद्रशासित प्रदेशामध्ये. ओके, आणि जे अँग्लो इंडियन आहे ते 2020 मध्ये रद्द केले, जे राष्ट्रपती निवड करायचे. ओके, म्हणून 545 पाहिजे होते, पण आता सध्या किती आहेत? 543. त्याच्यामधले 530 हे राज्यामधले आहेत आणि 13 आहे केंद्रशासित प्रदेशामध्ये. आपला प्रश्न पहिले एकदा प्रश्नाकडे जा. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 552 असते. बरोबर आहे की चुकीचं आहे? चुकीचं आहे, कारण लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त 552 असते. सद्यस्थितीत किती आहे? 543 आहे. पण राज्यसभेची सदस्य संख्या ही असते 250. याच्यामधील 238 जे असतात हे कशामधले असतात? राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधले. कशामधले? हे 238 तुम्हाला दिसतील राज्यसभेमधले. राज्यसभेतील 238 तुम्हाला जे खासदार दिसतील, सदस्य दिसतील, हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आहे. ओके, याच्यामधील केंद्रशासित प्रदेश कोणते रे? 3च केंद्रशासित प्रदेश येतात, पुदुचेरी, जम्मू काश्मीर आणि दिल्ली. बस या 3च केंद्रशासित प्रदेशातले राज्यसभेमध्ये तुम्हाला सदस्य दिसतील, त्याला आपण खासदार म्हणू. बाकीच्या केंद्रशासित प्रदेशामधले नाहीत. फक्त 3 केंद्रशासित प्रदेशातले एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी लक्षात ठेवा. ओके, कोणकोणते? पुदुचेरी 2, दिल्ली आणि 3 काय रे? जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर एक पहिले राज्य होतं, 370 कलम रद्द करून आता त्याला केंद्रशासित प्रदेशात दर्जा दिला, जम्मू काश्मीर आणि लडाखला. ओके, तर 238 राज्यामधून. तर आपण टोटल संख्या किती पाहिलो राज्यसभेची? 250. तर बाकी 12 कुठले? 12 हे राष्ट्रपती निवड करत असतो. कोणकोणते आहे याच्यामधले? कला,
साहित्य, विज्ञान, क्रीडा आणि समाजकार्य, त्याला समाजसेवा म्हणून. अशा 5 क्षेत्रामधले 12 जे राज्यसभेतील सदस्य आहेत हे कोण नियुक्त करत असतो? राष्ट्रपती. असे 238 प्लस राष्ट्रपतीने निवड केलेले 12. असे टोटल किती असतात राज्यसभेमध्ये सदस्य? 250. 250च्या वर राहू शकतात का? नाही. किती असतात राज्यसभेमध्ये टोटल सदस्य संख्या किती असते रे? 250. 238 राज्य आणि केंद्राचे आणि 12 कोणाचे? राष्ट्रपती त्याची निवड करत असतो. जे कशामध्ये? कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा आणि समाजकार्य या क्षेत्रामधून राष्ट्रपती ज्यांच्यामध्ये या क्षेत्रामध्ये ज्याही लोकांचं योगदान आहे अशा लोकांची निवड कोण करत असतो? राष्ट्रपती करत असतो. किती जणांची? 12 जणांची. ओके, आलं लक्षात? तर राज्यसभेची टोटल संख्या किती आहे? 552 नाही. 552 कोणाची आहे? लोकसभेची आहे. तर राज्यसभेची किती आहे? 250. त्यामधील 238 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे आणि 12 राष्ट्रपती नियुक्त. अशा टोटल किती? 250. ओके, त्यानंतर पहा शेवटचा ऑप्शन काय? राज्यसभा एक कायमस्वरूपी सभागृह आहे का? हो सर, स्थायी सभागृह बनवा. दर याच्या 5 वर्षांनी 6 वर्षांनी निवडणुका होतात का? नाही. पण त्याच्या सदस्याचा कार्यकाळ जर विचारला तर 6 वर्षाचा असतो आणि दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे राज्यसभेमधून काय होतात? निवृत्त होतात आणि तेवढ्याचीच निवड केली जाते. आलं लक्षात? ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. राज्यसभेच्या एकूण सदस्य संख्यापैकी रिकामी जागा सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधून निवडून येतात. किती रे? घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधून 238 आणि राष्ट्रपती कितीची करतो? 12 जणांची निवड. असे टोटल किती? 238 प्लस 12 असे टोटल किती व्हायले? राज्यसभेतील सदस्य 250. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन. यावरच बेस्ट क्वेश्चन असते. एक क्वेश्चन पाहिला तुम्हाला, बाकी समोरचा क्वेश्चन सोपा जाईल. लोकसभेवर रिकामी जागा पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात. धार्मिक मतदारसंघ स्थानिक याच्यातून निवडून दिले जातात का रे? किंवा स्थानिक शासन संस्था आपण ज्याला म्हणू त्याच्यातून निवडून दिले जातात का? नाही. प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत याच्यानुसार लोकसभेवर नाही. हे कशावर निवडून दिले जातात? प्रमाणशीर पद्धतीने राज्यसभेवर. प्रमाणशीर पद्धतीची निवडणूक अजून राष्ट्रपतीची होती. प्रमाणशीर पद्धतीची निवडणूक अजून उपराष्ट्रपतीची होती. पण लोकसभेची निवडणूक ही थेट आणते. थेट जनता याच्यामध्ये काय करते? मतदान करत असते. म्हणून हेचे मतदान काय करतात? भौगोलिक मतदारसंघ ठरलेले असतात. त्या मतदारसंघामधून एक प्रतिनिधी निवडला जातो. त्यालाच काय म्हणू आपण? लोकसभेचे खासदार. ओके, असे मतदारसंघ भारतामध्ये किती आहेत? 543. म्हणजे किती सध्या किती सदस्य संख्या लोकसभेमध्ये? 543 आहे. जे की भौगोलिक मतदारसंघातून ते उमेदवार निवडून दिलेले असतात. ओके, असे महाराष्ट्रातून किती जण पाठवतो आपण लोकसभेवर? किती? 48. लक्षात ठेवा, हे क्वेश्चन तुम्हाला राहील महत्वाचा. तर आपण लोकसभेवर किती लोक पाठवतो महाराष्ट्रातून? 48. त्याला काय म्हणू? लोकसभेचे सदस्य किंवा लोकसभेचे खासदार महाराष्ट्रातून किती पाठवले जातात? तर 48. 48. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संघराज्यात घटक राज्य आहेत. तर भारतीय संघराज्यात घटक राज्य आहेत 28. किती आहेत? 28. पहिले 29 होते. तर जम्मू आणि काश्मीर, जम्मू काश्मीर एक जे राज्य होतं याचं विभाजन केलं. ओके, जे जम्मू काश्मीरचं 370 कलम होती ती 370 कलम हटवली आणि या जम्मू काश्मीरमधले 2 प्रांत, ओके, लडाख आणि जम्मू काश्मीर, याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. म्हणून जे 29 राज्य होते ते किती राज्य झाले? आता 28 राज्य झाली. किती? तर भारतामध्ये किती राज्य आहेत? 28 राज्य आहेत, लक्षात ठेवा. ओके, 29 तुम्हाला कन्फ्युजन करेल जर ऑप्शनमध्ये टाकला तर. किती आहेत आता सध्या? 28 आहे. 2020 मध्ये ओके जम्मू काश्मीरचं विभाजन झालं आणि लडाख आणि जम्मू काश्मीर हे 2 वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश आहेत. सध्या राज्य आहे का? नाही आहे. ओके, त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरला विधानसभा आहे, लडाखला विधानसभा आहे का? नाही. ओके, आपण पाहिलं बघा
जे राज्यसभेवर जर जे सदस्य पाठवले जातात ते जम्मू काश्मीरचे पाठवले जातात. का पाठवले जातात? कारण जम्मू काश्मीरला विधानसभा आहे, दिल्लीला विधानसभा आहे, पुदुचेरीला विधानसभा आहे. जिथे विधानसभा आहे ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये तेथील सदस्य आपण राज्यसभेवर पाठवू शकतो. जिथे विधानसभा नाही आहे ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये तेथील सदस्य आपण राज्यसभेवर पाठवू शकतो का? नाही आहे. म्हणून लडाखला विधानसभा नाही, पण जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला काय विधानसभा आहे. कारण पहिले जम्मू काश्मीर हे काय होतं? राज्यच होतं. 370 कलम हटवली आणि त्यानंतर लडाख आणि जम्मू काश्मीर हे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश केले, जे की एक मिळून राज्य होतं पहिले. म्हणून आता सध्या राज्याची संख्या किती आहे रे पोरो? 28. लक्षात ठेवा. ओके, 29 दिलं तर तुम्हाला कन्फ्युजन होईल, तर 28 वर तुम्ही कन्फर्म राहा. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संघराज्यात संघशासित प्रदेश त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणतात. तर किती आहेत? 8. किती आहेत? 8. ओके, ऑप्शनात दिलेलं नाही, 8 आहे. कारण 9 होते, पण दादर आणि नगर हवेली आणि दीव दमण याचं काय केलं? एकत्रीकरण केलं 2020 मध्ये. पहिले दादर आणि नगर हवेली आणि दीव दमण वेगळं होतं, म्हणून किती केंद्रशासित प्रदेश उरले? 9. जम्मू काश्मीर आणि लडाखला मिळून. तर आता किती आहेत? 8 आहे. याच्यामधले कोणकोणते पहा. पुदुचेरी लक्षात ठेवा, त्याला पॉंडिचेरी म्हणतात. 2 लक्षात ठेवा, दिल्ली जे आपलं काय रे राजधानी क्षेत्र आहे. त्यानंतर 3 लक्षात ठेवा, जम्मू काश्मीर. या सुरुवातीला 3 राज्यामध्ये समान काय आहे? या 3ही राज्यामध्ये काय दिसेल तुम्हाला? विधानसभा दिसेल. बाकीचे मी केंद्रशासित प्रदेश लिही त्याच्यामध्ये विधानसभा नसणार आहे. ओके, त्यानंतर पहा दादरा नगर हवेली. दादरा नगर हवेली आणि दीव दमण. ओके, त्यानंतर पहा चंदीगड. चंदीगड म्हणा किंवा चंदीगड म्हणा. त्यानंतर पहा लक्षद्वीप. त्यानंतर पहा अंदमान निकोबार बेटे. अंदमान निकोबार बेटे. आणि एक राहिलेलं आहे जम्मू काश्मीरमधून निघलेलं काय रे? लडाख. किती आहेत असे? लडाख म्हणा किंवा लडाख म्हणा. किती केंद्रशासित प्रदेश झाले? 8. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश, संघशासित प्रदेश किंवा केंद्रशासित प्रदेश. किती आहेत भारताच्या याच्यावर? 8 राज्य आहेत, घटक राज्य, आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत? 28 राज्य आहेत आणि 8 किती आहेत? केंद्रशासित प्रदेश, संघशासित प्रदेश. म्हणून काय उत्तर आहे याचं? 8. ओके, किती आहेत संघशासित प्रदेश? 8. ओके, कन्फ्युजन होऊ नका. 9 ऑप्शन असेल, 7 असेल तर काय द्यायचं? 9 नाही, 7 नाही, काय येईल उत्तर? 8. ओके, विभाजन झालं 2020. खूप त्यासाठी एक महत्वाचं वर्ष आहे. संसदेच्या सदस्याला म्हणतात काय? म्हणतात खासदार. संसदेच्या सदस्याला काय म्हणतात? मग राज्यसभेचा असो की लोकसभेचा असो, त्याला लोकसभेचा सदस्य म्हणा किंवा राज्यसभेचा सदस्य म्हणा, पण त्याला म्हणतात काय? खासदार. ओके, संविधानानुसार लोकसभेची सदस्यसंख्या जास्तीत जास्त किती असते? किती असते? 552. 552 पेक्षा सर जास्त असू शकते का? नाही, कमी असू शकते, जास्त नाही. सध्या किती आहे? 543. ओके, याच्यामधील 530 कोणाचे म्हटलं रे मी तुम्हाला? घटक राज्य. ओके, घटक राज्य. आणि 13 कोणाचं म्हणणार तुम्हाला? संघशासित प्रदेश किंवा केंद्रशासित. किती व्हायले रे? 543. जे अँग्लो इंडियनचं होतं ते रद्द झालं 2020 मध्येच रद्द झालं. राष्ट्रपती निवड करायचे 2 जणांचे. अँग्लो इंडियन म्हणजे माहीत आहे तुम्हाला, कोणीही वंशाचा एक आजा किंवा आपला वडील काय भारतीय वंशाचा पाहिजे किंवा आई तरी पाहिजे, अशातलं प्रतिनिधित्व नसायचं लोकसभेमध्ये. म्हणून राष्ट्रपती अशा दोघांची निवड करायची. कशामध्ये? अँग्लो इंडियनमध्ये. ते आता रद्द झालं. किती जणांची? दोघांची. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पहा.
लोकसभेत अँग्लो इंडियन समाजाच्या प्रतिनिधीची नेमणूक कोण करतो? कोण करतो? राष्ट्रपती. पण आता हे रद्द झालं. ओके, 2020 मध्ये हे रद्द झालं. 104वी घटना दुरुस्तीनुसार हे रद्द केलं. कशाचं रे? हे पाठवलं अँग्लो इंडियन समुदायाचे 2 प्रतिनिधी. अँग्लो इंडियन म्हणजे कोण? भारतीय वंशाचे आजोबा किंवा आपले वडील जे भारताचे वंशज पाहिजे, भारताचे रहिवासी पाहिजे किंवा आई तरी पाहिजे, दोघापैकी एक. आणि त्यांच्याकडून जे मुलगा राहील तो अँग्लो इंडियन राहील. आणि अशाच लोकसभेमध्ये जर प्रतिनिधित्व नसेल तर राष्ट्रपती काय करायचे? 2 जणांची नेमणूक लोकसभेवर करायची. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. लोकसभा देशातील प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. कोणाचे रे? लोकांचे. थेट निवडणूक. थेट आपण लोकसभेमध्ये आपला काय करतो? सदस्य पाठवत असतो की नाही? भौगोलिक मतदारसंघानुसार आपल्या मतदारसंघाचा एक सदस्य आपण लोकसभेमध्ये पाठवतो. म्हणून थेट लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोकसभा आहे. ओके, लोकसभा सभागृह काय? थेट जनतेचे प्रतिनिधित्व करते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारताच्या संसदेची निर्मिती कोणी केलेली आहे? संविधानाने. संविधानामध्ये असं आहे, एक संसद राहील, 2 सभागृह राहतील, लोकसभा राज्यसभा, आणि एक राष्ट्रपती असेल. हे मिळून काय होईल? संसद. कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ असेल. ओके, कोणी केलेली आहे? संसदेने केलेली आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. राज्यसभा देशातील प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. कशाचे रे? घटक राज्याचे व संघशासित प्रदेश आहे. आपण निवडून दिलेले आमदार हे राज्यसभेमध्ये काय करत असतात? काय करतात? निवडून पाठवतात सदस्य राज्यसभेमध्ये. प्रत्यक्ष निवडणूक आहे का राज्यसभेची? अप्रत्यक्ष निवडणूक आहे. स्थायी सभागृह आहे. आपण निवडून दिलेले आमदार हे राज्यसभेवर सदस्य पाठवतात. म्हणून जे राज्यसभा आहे हे घटक राज्याचे आणि संघशासित प्रदेशाचे काय करत असते रे? प्रतिनिधित्व करत असते. थेट जनतेचे करते का? नाही आहे. थेट जनतेचे कोण करते? लोकसभा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्रातून लोकसभेत खासदार निवडून दिले जातात. किती रे? 48. सर्वाधिक उत्तर प्रदेश मधून आहे. किती रे? 80. ओके, कळलं का? आता 2026 मध्ये चेंज होऊ शकते आकडे. 48 आहे तर जास्त होऊ शकते. हे 80 आहे उत्तर प्रदेशचं, तर अजून जास्त होईल. 2026 मध्ये चेंज होऊ शकते. ओके, महाराष्ट्रातून लोकसभेत किती आहे? 48. लोकसभेच्या निवडणुका सर्वसाधारणपणे किती वर्षांनी होतात? सार्वत्रिक निवडणुका म्हणतात त्याला. लोकसभेच्या निवडणुकाला कोणत्या निवडणुका म्हणतात? सार्वत्रिक निवडणुका, जे दर किती वर्षांनी होत असतात? 5 वर्षांनी होत असतात. याच्यामध्ये मध्यगत निवडणुका होत असतात. कधी कधी मध्यगत निवडणुकामध्ये कधी कधी एखाद्या पक्षाने जर आपला पाठिंबा काढून घेतला किंवा अविश्वास प्रस्ताव लोकसभेमध्ये मंजूर झाला, लोकसभेमध्ये किंवा संसदेमध्ये, तर जे पक्ष सत्तेवर आहे त्या पक्षाला काय करावं लागते? आपलं पद घालावं लागते. सत्ता जाते त्याची. त्याला अविश्वास प्रस्ताव म्हणतात. ते विरोधी पक्षाने ते मांडत असतात. किंवा दुसरं काय? एखाद्या ज्यांनी मदत केली, जे मित्रपक्ष आहे त्यांनी जर पाठिंबा काढून घेतला. आता बीजेपी तुम्हाला माहित आहे, RJD म्हणा किंवा तेलुगू देसम पार्टी म्हणा, याने त्याला सपोर्ट दिलाय. किंवा महाराष्ट्रातील काही स्थानिक पक्ष म्हणा, शिंदे गट, शिवसेना म्हणा, किंवा अजित पवार गट, राष्ट्रवादी म्हणा, यांनी पाठिंबा दिलेला आहे बीजेपीला. त्यामुळे केंद्रामध्ये तुम्हाला कोण सत्तेमध्ये दिसल? भारतीय जनता पार्टी. पण या जर घटक पक्षांनी, या छोट्या छोट्या पक्षांनी जर पाठिंबा काढून दिला तर या पक्षाचं जे बहुमत आहे हे बहुमत कोसळेल आणि सरकार कोसळेल. कारण तुम्हाला माहित आहे 543 मधून जवळपास 272 सीटा या कोणत्या जे सत्तेवर पक्ष आहे या पक्षाला पाहिजे. जर 272 जे बहुमत आहे हा आकडा जर खाली आला तर तो पक्ष काय होईल? सत्तेवर पाय उतरवून. कळलं का? त्याला मध्यगत निवडणुका म्हणतात, जे कधी कधी 5 वर्ष न व्हायच्या आधीच होतात. ओके, असं 1997-98च्या काळामध्ये झालं आहे. 2 ते 3 वेळ झाल्या त्या वर्षी. ओके, कारण कोणतंही सरकार जास्त वेळ नाही टिकलं, अल्पकाळात टिकलं. आता सरकार कोसळलं गेलं. कधी अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला तर कधी त्यांच्याकडे जे पाठिंबा दिला ज्या मित्रपक्षांनी त्यांनी तो पाठिंबा काढून घेतला. तर आता जो भारतीय जनता पक्ष आपल्याला दिसतो हा बऱ्याच घटक पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला म्हणून तो सत्तेत आहे. जर त्या घटक पक्षांनी जर पाठिंबा काढला तर तो पक्ष काय होईल? पायउतार होईल. म्हणजे पंतप्रधानाला राजीनामा द्यावा. ओके, पंतप्रधानाला राजीनामा दिला म्हणजे पूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो, पूर्ण सरकार कोसळत असतं. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे
सार्वत्रिक निवडणुका असतात लोकसभेच्या, पण कधी कधी 5 वर्ष कंप्लीट व्हायच्या आधीच सरकार कोसळते. त्याच्यामध्ये एक पर्याय मध्यगत निवडणुका. ओके, मध्यवर्ती निवडणुका. दर रिकामी जागा वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले 1/3 सदस्य, मी सांगितलं 6 वर्ष आणि 1/3 सदस्य निवृत्त होतात. किती वर्षांनी? 2 वर्षांनी. ज्याचा 6 वर्षाचा कार्यकाळ झाला असे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी राज्यसभेमधून निवृत्त होतात आणि तेवढ्याच सदस्य निवडून पाठवले जातात. तेवढेच किती? 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि दर 2 वर्षांनी तेवढेच पाठवले जातात. किती? 1/3. किती वर्ष? म्हणजे राज्यसभेतील सदस्याचा जर कार्यकाळ विचारला तर किती आहे? 6 वर्षाचा. म्हणजे जर एखादा व्यक्ती जर राज्यसभेमध्ये सदस्य होऊन गेला, खासदार होऊन गेला, तर त्याचा कार्यकाळ किती वर्षाचा राहील? 6 वर्षाचा राहील. आणि असे 6 वर्ष ज्याचे होतील असे 1/3 लोक दर 2 वर्षांनी निवृत्त होतील आणि जेवढे निवृत्त होतील तेवढेच पाठवले जातील. ओके, कळालं? दर 2 वर्षांनी जेवढे निवृत्त होतील तेवढेच निवडून पाठवले जातील. कुठं? राज्यसभेमध्ये. आणि राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ जर विचारला तर किती वर्षाचा आहे रे? 6 वर्षात. आलं लक्षात? कन्सेप्ट क्लिअर आले? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. लोकसभा मुदतपूर्व विसर्जित करून घेतलेल्या निवडणुका म्हणजे, आता मगाशी सांगितलं तुम्हाला, मध्यावधी निवडणुका. ओके, मुदतपूर्व विसर्जित का होतं रे? कारण जर अविश्वास प्रस्ताव मान्य झाला, जर सत्तेत असलेला पक्ष त्याचं बहुमत सिद्ध नाही करू शकला तर त्या पक्षाला पायउतार व्हावा लागतो. आणि जेव्हा पक्ष पायउतार होतो तेव्हा विरोधी पक्षाला राष्ट्रपती आमंत्रित करतात की तुम्ही सत्ता स्थापन करू शकता का. जेव्हा विरोधी पक्षही सत्ता स्थापन करण्याला कमकुवत होतो, करू शकत नाही, त्यावेळेस मध्यावधी निवडणुका घ्यावा लागतात. त्यावेळेस निवडणुकीचा कार्यक्रम लावावा लागतो. कारण जर सरकार जर चालणारा पक्षच नसेल, सत्तेमध्ये कोणी सरकारच नसेल, निवडणुका तर घ्यावाच लागतील ना. बिना निवडणुकीचा कारभार चालेल का? नाही. 6 महिन्याच्या आत अशा निवडणुका घ्याव्या लागतात. जर सरकार पूर्ण 5 वर्ष जर टिकले नाही, जर त्यावर अविश्वास प्रस्ताव मान्य झाला आणि किंवा एखाद्या घटक पक्षाने जर पाठिंबा काढून घेतला, कारण त्यांची मेजॉरिटी जी आहे संख्या 272 पेक्षा कमी जर झाली तर ते सरकार काही अल्पमतात येईल, ते सरकार कोसळत आणि त्यानंतर निवडणुका घ्याव्या लागतील. त्यालाच कोणत्या निवडणुका म्हणतात रे? मध्यवर्ती निवडणुका. ओके, मध्यवर्ती निवडणुका किंवा मध्यावधी निवडणुका म्हणतात. जर एखाद्या सरकारने 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला नाही तर मध्यवर्ती निवडणुका घ्याव्या लागतात. ते कोण घेते? राष्ट्रपती आमंत्रित करत असते. ओके, केंद्रीय निवडणूक आयोग घेत असते निवडणुका. ओके, जेव्हा 5 वर्ष एखादं सरकार पूर्ण कंप्लीट होत नाही, आधीच कोसळते, तेव्हा मध्यवर्ती निवडणुका होत असतात. ओके, त्याच्यामध्ये अजून एक पहा, पोटनिवडणुका एक शब्द आहे. बाकी विधानसभा आणि त्या गोष्टी आपण नंतर पाहू. पोटनिवडणुका एक काय? जर एखादा खासदार, एखादा आमदार, एखादा सदस्य लोकसभेतील म्हणा, राज्यसभेतील, लोकसभेतील म्हणा किंवा विधानसभेत, पहिले आपण लोकसभा, विधानसभा आपल्याला 5व्या धड्यामध्ये अभ्यासायचे. लोकसभेमधील एखाद्या मतदारसंघाचा खासदार जर मृत्युमुखी पावला, त्याचा मृत्यू झाला किंवा त्याने स्वतःहून राजीनामा दिला तर त्या एका जागेसाठी निवडणूक होती. फॉर एक्झाम्पल, आपला जर यवतमाळ मतदारसंघ आहे, या यवतमाळ मतदारसंघामधल्या सदस्यानं जर मनानं कोणताही मतदारसंघ तर त्याने स्वतः जर राजीनामा दिला किंवा त्याचा जर अनावधानाने कुठं मृत्यू झाला तर त्याची सीट तर खाली व्हायली, ती जागा खाली व्हायली, तर ती जागा आपल्याला भरून करावी लागते निवडणूक आयोगाला. तर निवडणूक आयोग 6 महिन्याला ती निवडणूक घेते, त्याला पोट निवडणुका म्हणतात. ओके, आणि सार्वत्रिक निवडणुका कोणती आहे रे? जे दर 5 वर्षांनी होती, जी कोणती? लोकसभेची निवडणूक, त्याला सार्वत्रिक निवडणुका म्हणतात. आलं लक्षात? पोट निवडणुका, मध्यवर्ती निवडणुका भानगड कळली? समजलं? मध्यवर्ती निवडणुका कोणत्या? जे सरकार अल्पमतात आले तर पुन्हा निवडणुका होतात 6 महिन्याच्या, त्याला काय म्हणू आपण? मध्यवर्ती निवडणुका. जर सरकार पूर्ण 5 वर्ष कंप्लीट करण्यात जर असफल ठरलं, ओके, पूर्ण 5 वर्ष कंप्लीट केलेच नाही, आधीच सरकार कोसळलं, तर कोणत्या निवडणुका घ्याव्या लागतात? मध्यवर्ती. पोट निवडणुका म्हणजे एखादा सदस्य मृत्युमुखी पावला किंवा राजीनामा दिला तर त्या जागेवर पुन्हा निवडणूक होती, 1 किंवा 2 जागा, पोट निवडणुका म्हणून होतात. पण मध्यवर्ती निवडणुका म्हणजे पूर्ण निवडणुका घ्याव्या लागतात, पूर्ण कार्यक्रम, पूर्ण सरकार कोसळलं. पोट निवडणुकामध्ये तसं मानगड आहे का? नाही. ओके, काही गोष्टी लक्षात ठेवा. ओके, राज्यशास्त्र थोडं समजायला तुम्हाला जाईल अवघड, थोडा याच्यावर सराव करावा लागेल. राष्ट्रपती राज्यसभेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करतात. किती? 12. याच्यामध्ये कोणकोणते तज्ज्ञ व्यक्ती बोल?
सर याच्यामध्ये येते कला, याच्यामध्ये येते साहित्य, याच्यामध्ये येते विज्ञान, याच्यामध्ये येते क्रीडा, याच्यामध्ये येते समाजसेवा, समाजकार्य किंवा समाजसेवा. या क्षेत्रातील राष्ट्रपती 12 जणांची निवड करतो, ज्याचं योगदान आहे या क्षेत्रामध्ये, कलेमध्ये, साहित्यामध्ये, विज्ञानामध्ये, क्रीडेमध्ये आणि समाजकार्यामध्ये ज्याचं योगदान आहे, अशा 12 जणांची निवड कोण करतो राज्यसभेमध्ये? राष्ट्रपती करत असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. राज्यसभेशी संबंधित नसलेले विधान कोणते? राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे का रे? हो, स्थायी सभागृह आहे, कायमस्वरूपी सभागृह आहे. त्यानंतर दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात का रे? होतात का? हो, होतात. राज्यसभेवर सदस्याची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते. हो, होते सर. प्रत्यक्ष थेट जनता नाही निवडत, प्रमाणशीर प्रतिनिधित्व. ओके, जर समजा 100 जणांसाठी निवडणूक घेतली, प्रमाणशीर प्रतिनिधित्व म्हणजे पहा, प्रमाणशीर प्रतिनिधित्व कशाला म्हणतात? प्रमाणशीर प्रतिनिधित्व हे लोकसभेमध्ये राहते का? नाही, हे राहते राज्यसभेमध्ये, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये. प्रमाणशीर प्रतिनिधित्व म्हणजे याच्यामध्ये जर एखाद्या घटक राज्याला, घटक पक्षाला कमी जर जागा मिळाल्या तरी त्याला काही ना काहीतरी जागा मिळतात, त्याला फायदा असतो, त्याला प्रमाणशीर प्रतिनिधित्व म्हणतो. पण थेट निवडणुकीमध्ये तसं नसतं, जे की लोकसभेमध्ये. समजा जर प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीमध्ये आपण 100 जागा लढवल्या आणि एखाद्या पक्षाला, ए पक्षाला 50 जागा आल्या, बी पक्षाला 30 जागा आल्या, सी पक्षाला 20 जागा आल्या, तर यांच्या प्रमाणशीर प्रतिनिधित्वानं नेतृत्व भेटते प्रत्येकाला. ओके, यांना ए पक्षाला 50 जागेवर जागा भेटतील, बीला 30 वर भेटतील आणि सीला 20 वर भेटतील. अशीच निवडणूक पद्धत ही कशामध्ये असते? राज्यसभेमध्ये असते, जे की थेट जनता निवडून पाठवते का? तिथं नाही आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आपण थेट निवडणूक देतो का? राष्ट्रपतीला थेट निवडून देतो का आपण? नाही आहे. उपराष्ट्रपतीला थेट निवडून देतो का आपण? नाही आहे. त्याचं प्रमाणशीर प्रतिनिधित्व राबवलं जातं. इथं आपण निवडून दिलेले जे विधानसभेचे आमदार असतात, ते विधानसभेचे आमदार राज्यसभेमध्ये सदस्य पाठवतात, राज्यसभेमध्ये खासदार पाठवतात. तेच लोक राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात. कोण? विधानसभेचे आमदार आणि लोकसभेचे लोकनियुक्त खासदार. उपराष्ट्रपतीमध्ये तेच. ओके, कळालं का? तर प्रमाणशीर प्रतिनिधित्व कुठं आहे? राज्यसभेमध्ये, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये. ओके, अजून राज्यपाल वगैरेच्या निवडणुकीमध्ये. त्यानंतर पहा, कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी कोणाची असते? कायद्याची निर्मिती कोण करते? कायदा निर्मिती कोण करते? संसद, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती. विधेयकाचं रूपांतर कायद्यात कधी होईल? या 3 टप्प्यातून ते विधेयक गेल्यावर. पहिले लोकसभेमध्ये मंजूर व्हावं लागेल, नंतर राज्यसभेमध्ये आणि नंतर राष्ट्रपतीच्या साईनसाठी जावं लागेल. तेव्हा त्या विधेयकाचं रूपांतर कशामध्ये होईल? कायद्यामध्ये रूपांतर होईल. म्हणजे कायद्याची निर्मितीची जबाबदारी कोणाची आहे? संसदेची. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. लोकसभा अध्यक्षाची निवड कोण करते? लोकसभेचे नवनिर्वाचित सदस्य. याच्यामधूनच एखादी सदस्याची निवड होते, अध्यक्षाची निवड होते आणि याच्याच मधून एका उपाध्यक्षाची निवड होते. कोण करते? लोकसभेचे जे नवीन निवडून आलेले सदस्य आहेत त्यांच्यामध्ये. कोणाची निवड होते? लोकसभेच्या अध्यक्षाची. जे लोकसभेचा प्रथम काय व्यक्ती असतो त्याला काय म्हणू आपण? लोकसभेचा अध्यक्ष. त्याची निवड कशी होते? लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यामधून एकाची निवड काय होते? लोकसभेचा अध्यक्ष म्हणून होत असते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? एखादी घटना दुरुस्त करायची कोणाला अधिकार आहे? संसदेला. ओके, एखादा कायदा बनवणे, एखादा कायदा रद्द करणे, एखाद्या कायद्यामध्ये दुरुस्ती करणे. कायदा बनवणे, रद्द करणे, दुरुस्ती करणे हे काम कोणाचे आहे? संसदेचे. ओके, म्हणजे घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला दिले आहे? संसदेला दिलेले आहे. आणि हे 3 मिळूनच संसद होते, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा.
पुढीलपैकी कोणते काम लोकसभा अध्यक्षांचे नाही? लोकसभा गृहाचे कामकाज निपक्षपातीपणे चालवणे हे महत्वाचं कार्य आहे लोकसभा अध्यक्ष. त्याला जे काम पाहायचं आहे ते निपक्षपातीपणे करावं लागेल. त्यानंतर लोकसभा सदस्यांच्या हक्काचे आणि विशेष अधिकारांचे रक्षण करणे हे पण लोकसभेच्या अध्यक्षाचे महत्वाचं काम आहे. त्यानंतर सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळणे हे पण लोकसभेच्या अध्यक्षाचं काम आहे. तर उपाध्यक्षाची निवड करणे हे लोकसभा अध्यक्षाचं काम आहे का? नाही आहे. ते लोकसभेचे नवनिर्वाचित सदस्य ठरवतील लोकसभेचा अध्यक्ष कोण राहील आणि लोकसभेचा उपाध्यक्ष कोण राहील. लोकसभेचा अध्यक्ष ठरवेल का लोकसभेचा उपाध्यक्ष कोण राहील म्हणून? कोण ठरवल? लोकसभेचे सदस्य. लोकसभेचे सदस्य ठरवतील की आपल्या लोकसभेचा कोण अध्यक्ष राहील आणि आपल्या लोकसभेचा उपाध्यक्ष राहील. ओके, म्हणून जे शेवटचा पर्याय दिलेला आहे उपाध्यक्षाची निवड करणे ह्या अध्यक्षाचं काम आहे का रे? नाही. तर लोकसभेच्या सदस्यामधूनच त्याची निवड होत असते आणि तेच निवडकर्ते असतात लोकसभा अध्यक्षाची आणि लोकसभा उपाध्यक्षाची. कोण निवड करते? नवनिर्वाचित लोकसभेचे सदस्य. ओके, नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात? विधेयक. काय म्हणतात? पहिले विधेयक मांडावं लागतं, लोकसभेमध्ये प्रथम वाचन करावं लागतं, द्वितीय वाचन करावं लागतं. ओके, त्यानंतर मतदान होते, त्यानंतर राज्यसभेमध्ये जाते, राज्यसभेमध्ये 30 प्रक्रिया राबवल्या जाते आणि त्यानंतर राष्ट्रपतीच्या साईंसाठी ते विधेयक पाठवले जाते. तेव्हा राष्ट्रपतीची त्यावर साई होते तेव्हा त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. पण त्याआधी जे मांडले जाते त्याला काय म्हणतात? विधेयक. ओके, कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात? विधेयक म्हणतात. ओके, लक्षात ठेवा. चुकीचा पर्याय निवडा, कोणता ते लिहा. विधेयकांचे प्रकार. अर्थविधेयक असते. विधेयकाचे प्रकार विचारले कोणकोणते विधेयक असतात? अर्थविधेयक असते जे फक्त लोकसभेमध्ये मांडल्या जाते, राज्यसभेमध्ये मांडल्या जात नाही. अर्थविधेयक. ओके, अर्थसंबंधी जे करासंबंधी काही विधेयक असतात ते फक्त लोकसभेमध्ये प्रथम मांडले जातात. सर्वसामान्य विधेयक हे राज्यसभेमध्ये प्रथम मांडू शकतो आपण. एखादा सर्वसामान्य मंत्री किंवा सर्वसामान्य खासदार पण मांडू शकतो. ओके, कोणत्याही सभागृहामध्ये, राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये. आणि संविधान संबंधीचे विधेयक हे पण प्रथमतः आपण लोकसभेमध्ये मांडू शकतो किंवा राज्यसभेत. पण राष्ट्रपती नावाचं विधेयक असं कोणतंही विधेयक नसतं. असं कोणतं विधेयक असते का? नाही. व चुकीचा पर्याय कोणता आपल्या याच्यामध्ये? राष्ट्रपती विधेयक. असं कोणत्या नावाचं, असं कोणतं आहे का राष्ट्रपती नावाचं विधेयक? नाही. एक अर्थविधेयक असते जे लोकसभेमध्ये मांडले जाते, राज्यसभेमध्ये नाही आहे. सर्वसामान्य विधेयक. ओके, सर्वसामान्य व्यक्ती म्हणजे खासदार किंवा मंत्री मांडू शकतो आणि कोणत्याही सभागृहामध्ये मांडू शकतो, लोकसभेमध्ये म्हणा किंवा राज्यसभेमध्ये म्हणा. त्यानंतर संविधान संबंधीचे विधेयक ते पण लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये मांडल्या जातात. पण राष्ट्रपती विधेयक असं कोणतं विधेयक आहे का? नाही. ओके, त्यामुळे चुकीचा पर्याय कोणता आहे? राष्ट्रपती विधेयक, 2 नंबर ऑप्शन. कराविषयीचे प्रस्ताव केवळ या सभागृहात मांडतात. मी आता सांगितलं, कर, अर्थ. ओके, अर्थविधेयक त्यालाच कर म्हणू आपण. कुठं मांडलं जाते? फक्त लोकसभेमध्ये. राज्यसभेमध्ये काहीही देणं घेणं नाही. कराविषयी कोणताही विधेयक असो, अर्थसंबंधी कोणतंही विधेयक असो, ते प्रथम कुठं मांडला जातो? लोकसभेमध्ये. राज्यसभेमध्ये सर नाही. अर्थविधेयक, कराविषयी संबंधी कोणतंही विधेयक हे राज्यसभेमध्ये मांडले जाते का? नाही. ते कुठं मांडले जाते? फक्त लोकसभेमध्ये. ओके, दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात देशाचा अर्थसंकल्प कोण सादर करत असतो? कोण? अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहे सध्या. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याचा अर्थसंकल्प काय होतो? सादर केला जातो. आणि ते अर्थसंकल्प कोण सादर करत असतात रे? देशाचे अर्थमंत्री सादर करतात. सध्या देशाचे अर्थमंत्री कोण आहे? निर्मला सीतारामन आहे. ओके, जे की अर्थसंकल्प सादर करत असतात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात. लक्षात ठेवा, कोणत्या महिन्यात जर विचारलं तर आलं पाहिजे. अर्थसंकल्प कोणत्या महिन्यात मांडला जातो? फेब्रुवारी महिन्यात. कोण मांडतात? अर्थमंत्री. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कायदा निर्मितीची अचूक प्रक्रिया कोणती? कोण सांगते? प्रथम वाचन, द्वितीय वाचन, संमती दर्शन करावं, अंतिम मंजुरी. विधेयक 3 वाचने, विधेयकात दुसऱ्या सभागृहात संमती, राष्ट्रपतीची संमती. प्रथम व द्वितीय वाचन, मतदान, दुसऱ्या सभागृहात चर्चा, राष्ट्रपतीची संमती. राष्ट्रपतीची संमती हे तर चुकीचं आहे, हे तर राष्ट्रपती पहिला आले. ओके, एक एक आपण आता पाहू. प्रथम वाचन, ठीक आहे, प्रथम वाचन केलं.
ठीक आहे, द्वितीय वाचन केलं, ठीक आहे. संमतीदर्शक ठराव डायरेक्ट येईल का रे? नाही. येईल का? नाही. ओके. त्यानंतर पण तिसरा ऑप्शन प्रथम व द्वितीय वाचन, ठीक आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट मतदान घेतलं आपण तिसऱ्या वाचनामध्ये. दुसऱ्या सभागृहात चर्चा, ठीक आहे, दुसऱ्या सभागृहात चर्चा झाली. राष्ट्रपतीची संमती. ओके. इथं 2च वाचन दिले. तिसऱ्या ऑप्शनमध्ये 2 वाचन दिले. कोणतंही विधेयक 3 वाचनातून गेलं पाहिजे. कोणत्या सर? प्रथम विधेयक मांडलं पाहिजे, दुसरं 2 नंतर त्या विधेयकावर चर्चा होते. जर एखादं विधेयक मांडायला, एक उदाहरण देतो तुम्हाला, मुलींचं वय 18 वरून 21 वर्ष करायचं, हे विधेयक जर मांडायलो आपण, या विधेयक मांडल्यानंतर याचं काय होईल? पहिले आपण जो विधेयक मांडायला, जो मंत्री असेल किंवा संबंधित खात्याचा कोणी असेल, तो विधेयक लोकसभेमध्ये मांडायला पहिले त्याची रूपरेषा सांगायला, त्याच्यानंतर द्वितीय वाचनावर त्याची चर्चा होईल. द्वितीय वाचनावर काय होईल? त्या विधेयकासंबंधित चर्चा होईल. आणि तृतीय वाचनाबद्दल काय होईल? ओके, त्याच्यावर मतदान होईल. त्याला कोणतं बोलू आपण? तृतीय वाचन. म्हणजे प्रथम वाचन, जो संबंधित खात्याचा मंत्री किंवा कोणीही एखादा सदस्य जो संबंधित विधेयक वाचून दाखवायला, तो 2 नंबरला त्यावर विरोधी पक्षनेते आणि सत्तेतील लोक चर्चासत्र करायले, 3 नंबर त्यावर मतदान व्हायला, ओके. 5 नंबर तेच पूर्ण गोष्टी पूर्णतः सर्व काही राज्यसभेमध्ये व्हायल्या. आणि त्यानंतर राज्यसभेमध्ये जर संमती भेटली तर ते विधेयक कुठं चाललं? राष्ट्रपतीच्या संमतीसाठी. म्हणून तुम्हाला याच्यामध्ये काय दिसेल? तिसऱ्या ऑप्शनमध्ये प्रथम व द्वितीय वाचन दिसेल आणि तर डायरेक्टच मतदान केलं. इथे चर्चासत्र दिसायला का तुम्हाला? डायरेक्ट मतदान दिसायला. पण इथं पहा, इथं विधेयक आहे, इथं 3 वाचने झाली, विधेयकात दुसऱ्या सभागृहात संमती मिळाली आणि राष्ट्रपतीची संमती मिळाली. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होईल. तर इथं 3 वाचने झाले, त्यानंतर दुसऱ्या सभागृहात म्हणजे राज्यसभेमध्ये त्याला मंजुरी मिळाली, सहमती मिळाली आणि त्याच्यानंतर ते संमतीसाठी कुठं दिलं? राष्ट्रपतीच्या साईनसाठी. असे विधेयकाचं काय होईल? कायद्यात रूपांतर होईल. म्हणजे याचा ऑप्शन कोणता आहे? विधेयक, त्याचे 3 वाचने, ओके, नंतर विधेयकात दुसऱ्या सभागृहात संमती आणि राष्ट्रपतीची संमती. ओके. केंद्रात रिकामी जागा यांच्या स्वाक्षरीने विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. कोणाची सही लागते? राष्ट्रपती. पहिले लोकसभेमध्ये ते विधेयक मांडले जाते, नंतर ओके विधेयक मांडल्यानंतर त्याची रूपरेषा सांगल्या जाते, कोणते विधेयक आहे ते, त्यानंतर त्यावर चर्चासत्र होते, विरोधी पक्षवाले आणि सत्तेतले लोक त्या विधेयकावर चर्चा करतात. 3 नंबरला त्यावर प्रत्यक्ष मतदान होते की हे विधेयक कायद्यामध्ये रूपांतर करायचं की नाही, ओके, घटनेत समाविष्ट करायचं की नाही. त्यानंतर त्यावर चर्चासत्र होऊन जर ते विधेयक स्वीकारलं तर लोकसभेमध्ये ते विधेयक स्वीकारलं म्हणून ग्राह्य धरले जाईल. त्यानंतर तेच विधेयक ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये प्रथम वाचन झालं, द्वितीय वाचन झालं, तृतीय वाचन झालं, मतदान झालं, त्याच पद्धतीनं राज्यसभेमध्ये ती बरोबर प्रोसेस होईल. त्यानंतर राज्यसभेमध्ये जर त्या विधेयकाला मान्यता भेटली तर ते विधेयक कोणाच्या संमतीसाठी जाईल? मग कोणाच्या साईनसाठी जाईल? की याला राष्ट्रपतीची संमती आहे. ओके. अशा प्रकारे काय होत असते? विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत असते. कळालं का रे? तर याच्यामध्ये शेवटीचं काय तुम्हाला? राष्ट्रपती. कारण संसद, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून होत असते. म्हणून कोणत्याही कायद्याचं जर रूपांतर करायचं असेल तर पहिले कसे लोकसभेमध्ये ते मांडावं लागेल विधेयक, त्यानंतर राज्यसभेमध्ये मांडावं लागेल आणि त्यानंतर साईनसाठी, परमिशनसाठी कोणाकडे दिलं जाईल? ते राष्ट्रपतीकडे दिलं जाईल. आणि राष्ट्रपतीने त्यावर साईन केली तर त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होईल आणि ते घटनेमध्ये समाविष्ट होईल. त्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढीलपैकी लोकसभेचे संबंधित नसलेले विधान ओळखा. सर्वसाधारणपणे निवडणुका दर 5 वर्षांनी होतात, बरोबर. पहिला ऑप्शन पहा. भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले असतात, माहित आहे. असे 543 मतदारसंघ आहेत, म्हणजे 543 सदस्य आपल्या लोकसभेमध्ये आहेत. भौगोलिक मतदारसंघ, त्या भौगोलिक मतदारसंघामधला एक सदस्य असतो, त्याला आपण खासदार म्हणतो. त्यानंतर जनतेकडून थेट निवडून आलेले प्रतिनिधी असतात का? लोकसभेमध्ये असतात, थेट निवडून देतो ना आपण, अप्रत्यक्ष नाही. आणि शेवटचं पहा, हे वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभा वरिष्ठ सभागृह आहे का? लोकसभा हे प्रथम सभागृह आहे आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभा कोणतं सभागृह आहे? कनिष्ठ सभागृह आहे. तर वरिष्ठ आहे का? तर ऑप्शन क्रमांक 4 हे चुकीचं आहे. लोकसभा हे कोणतं सभागृह आहे पोरो? कनिष्ठ सभागृह आहे. त्याला प्रथम म्हणू आपण.
इथं वय किती 25 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण लोकसभेची निवडणूक लढवू शकतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ओके, पहा आपलं कल्पतरू अकॅडमीचं न्यू ऑफिशियल चॅनल आहे. आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल, त्या चॅनलवर गेले नसाल तर आताच डाउनलोड करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ओके, असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या कल्पतरू अकॅडमीला तुम्ही फॉलो करा. धन्यवाद.